सो हे गाईज कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळेजण चांगले असाल. तर पुन्हा एकदा तुमचं ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर रात्री खूप वेळ नाचलो 2 वाजेपर्यंत आणि 2:30 वाजता घरी येऊन झोपलेलो. तर सकाळी उठलो मी लवकर आणि अंघोळ वगैरे झाली, कपडे वगैरे घालून आता तयार झाले. तर नवरीला आता नेतात दर्शनासाठी, म्हणजे जे आपले देव असतात गावामध्ये प्रत्येकाच्या, तर दर्शनासाठी चाललेत. ते गेले पुढं, मला लेट झाले. पण मी बोललो मी आता लगेच क्लिप शूट करतोय ब्लॉगची आणि लगेच येतो. आणि कपडे तर बघू शकता मस्त की घालून रेडी झाले. आणि तेच कपडे नाहीत का, तेच कपडे घालावे लागतात, कारण की मी काय खूप ड्रेस नाही आणले, 2च ड्रेस आणलेत, शर्ट पॅन्ट 2. तर आता जातो आणि बघा पूर्ण ब्लॉग. आज ताईचं लग्न आहे गाईज. मी ह्यांच्यामध्ये जॉईन झालो, मला लेट झालं होतं कारण की मी उठलोच लेट होतो. तर आता ह्यांच्यामध्ये जॉईन झाले. पहिलं आपल्याला मंदिरात जायचं आहे जन्नी देवीच्या, तिथले दर्शन घेऊन मग आपल्या गावातल्या मंदिरात तिथं दर्शन घ्यायचं आहे. तर आता मंदिरात गेला तुम्हाला भेटतो. ये ना साधना केला गेला फेमस करे फटाका उडला म्हणून तो आलाय. मी पडले इथे सुपारी, ते आपण व्हिडिओ घ्यायचा खरं ठेवा इथं फोटो घे. तर गाईज जन्नीच्या मंदिरात आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही विठ्ठलाच्या मंदिरात चाललोय. तर आता तिकडे जाऊयात. इकडे हळदीची तयारी चालू आहे आणि आता थोड्याच वेळात हळदीचा कार्यक्रम सुरू होणार आहे. आणि आता होईल सुरू. मी इकडे थांबलो आहे थोडा वेळ. खूप मला क्लिप शूट करायला टाईमच भेटत नव्हता, सारखे कामं भेटत आहेत. तर आता शूट केला मी. तर आता बघा पुढे. आमच्या गावचे सुपुत्र लक्ष्मण पाटील साहेब हवालदार त्यांचा याचा सन्मान होता. त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. वाह 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 वाह
हा तू जास्त कर. आम्ही नाही हळद घेतली. हळूहळू. तर गाईच हळदीला खूप मजा आली, ते मी बघितले असेल. खूप एन्जॉय केलं आणि मला पण हळद लावले. खूप मजा आली खेळायला. आणि आता हळद वगैरे लावून झालेलं आहे. सगळा कार्यक्रम इकडे झालेला. आता लग्न आहे. टायमिंग आहे तो आपला 5चा आहे ना. आता 2:30 वाजलेत. अजून अडीच 3.5 तास काहीतरी आहेत. मला आता मी बघत नाही बसत. तर भेटतो तुम्हाला आता पुढे. तर गाईच आम्ही इकडे कुर्ता वगैरे घालून मस्त आहे की रेडी झालोय. आपला दिनेश आहे आणि आम्ही सगळेजण आता कुर्ता घालून रेडी झालोय. आता फक्त आम्हाला लग्नाची आतुरता आहे. लग्नाचा टाइम मला काय माहित नाही. लग्नाचा टाइम काय रे? 5:30 टायमिंग आहे. आणि हा जी नवरी आहे तिचा हा सक्का भाऊ आहे छोटा. दुसरा भाऊ त्याचं नाव निमेश आहे आणि हा त्याचा छोटा भाऊ दिनेश. तर आम्ही आता इथे बसलोय. तर आता 5:30ला लग्न आहे. तर मग थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला 5:30ला. आता काय 4 वाजले, अजून 1.5 तास आहे. इकडे आपला सौरभ दा आलाय. सगळेजण आम्ही कपडे घालून पूर्ण रेडी झालोय. कुठे बुधाजीचे नाते आहेत आपले. तर भेटू तुम्हाला पुढे. खोलना पहिली. तर गाईच वरती पाहुणे मंडळी आलेले आहेत. तर आम्हाला इथे जेवणाचे इथे थांबायला लावले. जिथे जेवण बनते तिथे. तर आम्ही थांबलोय. आणि आपल्या इकडे आचार्य आहेत मामा. तर भेटू तुम्हाला पुढे. तिकडे आता पाहुणे मंडळी बसलेत. बघू शकता तुम्ही समोरच्या साईडला. तर भेटू तुम्हाला पुढे. मला म्हणजे मामा यजमानी कुठे गेले? नवरीचे यजमानी मंगलम तर गाईज लग्न संपन्न झालं आणि आता आम्ही चाललोय भट्टीकडे जिकडे जेवण बनवलंय. सगळेजण चालले जेवण घेण्यासाठी. आणि म्हणजे जेवण घ्यायचं तिथनं आणि वाढायला जायचं वरती. तर बघा सगळी पब्लिक पुढं पण चाललेत. तर आता जेवण वाढतो आणि मग भेटतो तुम्हाला. कोकणी ग्रामस्थ बायकोसारखं येणं जायचं आहे. आता तर प्रवीण तुकाराम देशमुख पाटील यांची गाडी आता या ठिकाणी सोडण्यात येणार आहे. तर जाणारी मंडळी आहे याची आम्हाला सूचना द्यायची आहे. प्रवीण तुकाराम देशमुख पाटील यांचा संतोष रामचंद्र तर गाईज आमचं पब्लिक पण जेवाय बसले आणि मी पण आता जेवाय बसले. तर जेवल्यावरती तुम्हाला भेटतो. आणि आपलं लग्न तर संपलेलं आहे. आता थोड्या वेळात मी ब्लॉग एंड पण करेल. ते भेटतो तुम्हाला जेवल्यावर. तर गाईज आम्ही इथे खूप वेळ बसलोय आणि दिनेशदाची तर मी ओळख करून दिली होती तुम्हाला. आणि इकडे आपला वेदांत आहे आणि इकडे आपला अमोल आहे. तर आम्ही खूप वेळ झालं बसलोय जेवल्यापासून. आणि मी कपडे वगैरे चेंज करून आलो कारण की त्या कुर्त्याने खूप गरम होत होतं मला. आणि इकडे आता नवरीचं आणि नवऱ्याचं त्यांचा फोटोशूट चाललाय. आणि आपला इकडे पांडुदादा मस्त आहे की म्हणजे दिसतोय ब्लॉगमध्ये. तर खूप छान वाटतंय. आणि आता ताई जाणार इकडून गावातून. खूप वाईट वाटतंय. भेटू तुम्हाला पुढे.
गाईज तुम्हाला सांगू का मी एवढा खुश झालोय खुश की मी आतापर्यंत कधीच खुश झालो नसेल एवढा. कारण की ना काय झालं म्हणजे बूट चोरता तिथं प्रथाच असते. तर मी काय केलं नवरदेव चालला होता आणि ते मंदिरात पाय पडताना बूट काढला आणि डायरेक्ट मी उचलून गायब. तर अशी खूप मजा आली. म्हणजे खूप असं मस्त वाटलं बूट चोरल्याला. पैसे काय लय भेटले नाही, कमीच भेटले. आता काय सांगू तुम्हाला, भेटले ते भेटले आणि खूप मजा आली. तर आजचा ब्लॉग आता गावचा ब्लॉग इथेच एंड. ताईच्या लग्नाचा पार्ट 3. आणि आता मी मुंबईला गेलो तुम्हाला भेटेल आणि हे सगळे ब्लॉग माझे मुंबईला येतील आणि आलेत त्याबद्दल सॉरी, कारण की बघायला तेव्हा आलेत असणार आहेत. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. बाय.